नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ग्रामपंचायत स्तरावरील प्रमुख योजना व त्यांची माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। ग्रामपंचायतमधील सर्वात प्रथम जी योजना आहे ती आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना। मित्रांनो, दरवर्षी कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना 100 दिवस मजुरीचे काम या योजनेतून मिळत असते। तर कोणते कोणते काम या योजनेत होत असते तर ते आहे नाले खोदणे, बंधारे, वृक्ष लागवड करणे, रस्ते बनवणे इत्यादी प्रकारचे काम या रोजगार हमी योजनेत हे चालत असतात। त्यानंतर आहे प्रधानमंत्री आवास योजना। ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी शासन आर्थिक मदत करत असतं, तेही ग्रामपंचायत स्तरावरच ते होत असतं। त्यानंतर आहे 3 नंबरला स्वच्छ भारत अभियान। मित्रांनो, प्रत्येक घरात स्वतःचं शौचालय बांधून देणे हेही ग्रामपंचायत स्तरावर काम चालत असतं। त्यानंतर गाव स्वच्छ व कचरा मुक्त ठेवणे हे काम ग्रामपंचायतच्या योजनेमार्फत हे होत असतं। त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजना। मित्रांनो, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा, लसीकरण, मातृ व बाल आरोग्य सेवा या प्रकारच्या योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत हे चालत असतात। त्यानंतर आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। गरीब कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन व स्टोव्ह वाटप या योजनेत मार्फत होत असतात। त्यानंतर 6 नंबरला आहे जल जीवन मिशन योजना। घराघर नळ योजनेद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवठा करणे जल जीवन मिशन अंतर्गत हे चालत असतं। त्यानंतर आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना। मित्रांनो, गावांना पक्क्या रस्त्यांशी जोडणे हे काम या योजनेमार्फत चालत असतं। त्यानंतर आहे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना। मित्रांनो, या योजनेमध्ये विहिरी, बोरवेल, टाकी व पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणे हे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना ही ग्रामपंचायतमार्फत ही योजना चालत असते। त्यानंतर आहे मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते योजना। ती जिल्हा परिषद योजनेची आहे। तर लहान मोठे रस्ते दुरुस्ती करणे, सिमेंट कॉन्क्रीट करणे हे मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते योजना ही जिल्हा परिषद मार्फत ही योजना चालत असते। त्यानंतर आहे पीक विमा योजना। शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण म्हणून ही पीक विमा योजना ही सुद्धा ग्रामपंचायत मार्फत ही चालत असते। त्यानंतर आहे शेतकरी अनुदान योजना। मित्रांनो, बियाणे, खत, कीटकनाशक, ठिबक सिंचन यावर अनुदान हे शेतकरी अनुदान योजनेअंतर्गत हे चालत असते। त्यानंतर आहे महिला बचत गट स्वयंसहायता गट योजना। महिला बचत गटांना बँक कर्ज व व्यवसायासाठी मदत करत असते। ही योजना आहे बचत गट स्वयंसहायता गट आहे। त्यानंतर आहे वित्त आयोग निधी योजना 14वा व 15वा। या योजनेमध्ये गाव विकासासाठी निधी, त्यामध्ये उदाहरणार्थ स्मशानभूमी, शाळा, रस्ते, स्ट्रीट लाईट अशा प्रकारचे खूप सारे कामं या योजनेत चालत असते। त्यानंतर आहे विद्युतीकरण योजना आणि सौर ऊर्जा योजना। मित्रांनो, घरावर वीज पुरवठा, सौर दिवे, सौर पंप इत्यादी प्रकारचे कामं विद्युतीकरण योजना, सौर ऊर्जा योजना यामार्फत ग्रामपंचायत स्तरावर हे चालत असतं। त्यानंतर आहे अंगणवाडी ही योजना। बालवाड्यामधून मुलांना पोषण आहार, लसीकरण, शिक्षण इत्यादी प्रकारचे कामं या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर चालत असतं।
त्यानंतर आहे ज्येष्ठ नागरिक विधवा अपंग पेन्शन योजना. मित्रांनो, दरमहा ठराविक रक्कम थेट बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक विधवा अपंग पेन्शन योजना ही लोकांना मिळत असते. त्यानंतर आहे मिशन युवक कौशल्य विकास योजना. युवकांना रोजगार, प्रशिक्षण, उद्योगासाठी कर्ज व मदत या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर हे सुद्धा कामं चालत असते. त्यानंतर आहे समाज कल्याण योजना. अनुसूचित जाती जमाती व इतर घटकांसाठी शिष्यवृत्ती, निवास योजना अशा प्रकारचे योजनासुद्धा या ग्रामपंचायत स्तरामार्फत चालत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओतून आत्तापर्यंत कोणती योजना माहिती होती तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.